आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या तातडीने सोडवाव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविकास व मदतनीस महासंघाच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयावर दिनांक 8 जुलै मंगळवार रोजी जोरदार मोर्चा काढण्यात आला। अंगणवाडी कर्मचारी ग्रॅज्युटी मिळवण्यास पात्र आहेत असा सर्वोच्च न्यायालयाने 25 एप्रिल 2022 रोजी निर्णय दिला, परंतु त्या बाबीचा राज्य सरकारने अद्यापर्यंत अंमलबजावणी केली नाही अशी खंत या मोर्चेकऱ्यांनी जिल्हा महसूल व जिल्हा परिषद प्रशासनास सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली। ग्रॅज्युटीच्या रकमेमध्ये एक रकमी सेवा समाप्ती लाभाची रक्कम समाविष्ट करून ग्रॅज्युटी देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे। शासनाच्या या विचाराशी आम्ही सहमत नाही। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी व एक रकमी सेवा समाप्ती लाभ स्वतंत्रपणे देण्यात यावा अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली। संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबा आवरगंड यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या। निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी या मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले। तुटलेल्या वीज तारचा शॉक लागून म्हैस दगावली। परभणी शहरातील वांगी रोड करीमनगर येथील गणेशराम घुले यांची म्हैस दिनांक 8 जुलै मंगळवार रोजी सकाळच्या वेळी सरत असताना विजेच्या खांबाची तुटलेल्या तारांचा शॉक लागून दगावली आहे। या म्हशीची किंमत जवळपास 1.5 लाख रुपये असल्याची माहिती गणेश घुले यांनी सांगितली व प्रशासनाकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे। होमिओपॅथी डॉक्टरांना MSc नोंदणीचे परिपत्रक रद्द करा। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने 30 जून रोजी काढलेले परिपत्रक तातडीने मागे घेण्यात यावे। केवळ आधुनिक वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या MBBS व उच्च शिक्षण डॉक्टर्स यांना MSc मध्ये नोंदणीची परवानगी राहावी। या मागणीवर योग्य ती कारवाई न झाल्यास राज्यभरातील हजारो आधुनिक वैद्यक शास्त्रातील डॉक्टर्सना लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे दिनांक 8 जुलै मंगळवार रोजी पाठविण्यात आले आहे। 27 कोटीची वसुली केल्याने अभियंता रवी मुळे यांचा सत्कार। परभणी शहरातील महावितरण कंपनी झोन क्रमांक 3चे कनिष्ठ अभियंता रवी मुळे यांना वरिष्ठ अधिकाऱ्याकडून 33 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते। त्यापैकी 27 कोटी रुपये सर्व कर्मचाऱ्यांमुळे प्रामाणिकपणे ही वसुली केली व थकलेली 15 कोटी रुपयापैकी 8 कोटी रुपये वसुली केल्याने महावितरण कंपनीला आर्थिक पाठबळ दिल्याने लोकशाही मित्र मंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सलीमभाई इनामदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी कर्मचारी पांचाळ, कुलकर्णी, बुचाले, कडसे, मोहम्मद गौस, अजमत खान, शेख मुजाहिद, अब्दुल जब्बार, उमेश अग्रवाल, दिलीप बनकर, विश्वांबर तेलियाप्पा यांच्यासह आदींची उपस्थिती होती। राठोड शाळेत रंगला आषाढी वारीचा सोहळा। रामराव राठोड विद्यालय अजिजियानगर परभणी शाळेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त भव्य दिंडी सोहळा दिनांक 8 जुलै मंगळवार रोजी रामराव राठोड विद्यामंदिर अजिजियानगर परभणी शाळेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त भव्य दिंडी सोहळा साजरा करण्यात आला। दिंडी सोहळ्याची सुरुवात शाळेत विठ्ठलाची पूजा व आरती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माणिक बाबू अंधारे व संस्थेचे सचिव आशिष माणिक अंधारे यांच्या हस्ते करून दिंडी सोहळ्यास सुरुवात करण्यात आली। सोहळ्यात विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीची तसेच वारकरी संप्रदायाप्रमाणे विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगासोबत वेशभूषा धारण केली होती। सोबत ज्ञानेश्वर माऊली याची पालखी, लेझिम पथक, दिव्य पताकाधारी पथक, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन चिमुकल्या आनंदाने पांडुरंगा जयघोष करत दिंडीत सहभागी झाल्या होत्या। वारकरी संप्रदायाप्रमाणे चिमुकल्यांनी नृत्यांचे रिंगण सादर केले। दिंडी ही शाळेपासून सुरू होऊन प्रसावत नगर, पंचशील नगर,
वर्मानगर भीमनगरवरून परत शाळेमध्ये दिंडीचा समारोप करून शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले। या दिंडीत पालकांनी परिसरातील नागरिकांनी रांगोळी काढून विठ्ठल रुक्मिणीचे औक्षण करून भरभरून प्रतिसाद दिला। यावेळी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शाहिद सिद्दीकी राष्ट्रीय रत्न पुरस्काराने सन्मानित। सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात अनेक वर्षापासून कार्यरत असलेली जनसहयोग सेवाभावी संस्थाच्या वतीने जिंतूरचे समाजसेवक व राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोशल मीडियाचे परभणी जिल्हाध्यक्ष शाहिद सिद्दीकी यांना राष्ट्रीय रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। परभणी येथे 20वा कॅफे सभागृह कन्या शाळासमोर आयोजित पुरस्कार वितरण समारोहाला विभिन्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा राष्ट्रीय रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। शाहिद सिद्दीकी हे सामाजिक क्षेत्रात कौतुकास्पद आहेत। अगदी लहान वयातच ते सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहेत। त्यांच्या या प्रशंसीय कार्याची दखल घेत त्यांना प्रतिष्ठित अभिमंत्री सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले। वस्सा येथील विवेक कटारेचे CA परीक्षेत यश। जिंतूर तालुक्यातील वस्सा येथील विवेक राम कटारे हा विद्यार्थी अखिल भारतीय स्तरावरील CA फाउंडेशन परीक्षेत पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाला आहे। विवेकचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण वस्सा येथील महात्मा फुले विद्यालयात झाले आहे। विवेकच्या या यशाबद्दल त्याच्या महात्मा फुले विद्यालयाच्या वतीने शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश राऊत, प्राचार्य लक्ष्मण बकरे, मुख्याध्यापक सुरेश तावडे, कृष्णा राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। विवेक हा येथील प्राचार्य राम कटारे धानेगावकर यांचा मुलगा आहे। विवेकच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे। जिंतूर शहरात तरुणीचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल। जिंतूर शहरातील एका रुग्णालयात काम करत असलेल्या एका तरुणीचा मांस काढण्याच्या बहाण्याने वाईट हेतूने अश्लील वर्तन करत डॉक्टरांनी विनयभंग केला। ही घटना 7 जुलै रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास जिंतूर शहरातील ब्राह्मण नायक हॉस्पिटल येथे घडली। पीडितेच्या तक्रारीवरून डॉक्टर विरोधात जिंतूर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पीडित 22 वर्षीय तरुणी हे मागील महिन्याभरापासून ब्राह्मण नायक रुग्णालय येथे कामाला आहे। 7 जुलै रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास तरुणीने डॉक्टरकडे चेहऱ्यावरील मांस काढण्यासाठी उपचार घेण्याकरिता मार्गदर्शन मागितले। यावेळी डॉक्टर कांगणे यांनी वाईट हेतूने तरुणीचा हात धरून ओढले तसेच अश्लील वर्तन करत तरुणीचा विनयभंग केला। घाबरलेली तरुणी घरी आल्यावर तरुणीने आपल्या आईवडिलास सर्व प्रकार सांगितला। त्यानंतर जिंतूर पोलीस ठाणे गाठत डॉक्टर कांगणे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली। परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।